अरे बायको म्हणजे निसर्गाने दिलेला आशीर्वाद आहे. बायको निसर्गाने दिलेला आशीर्वाद आहे. बायको सांभाळायला काय लागते? धीर लागते. बायको सांभाळायला धीर लागते, हिंमत लागते, आत्मिक बल लागते. नाही येतं का नाही? लक्षात येते का नाही? कधी मम्मीने बोलले रे. मम्मीने बोलले? बघितलं, 5 मिनिटं बायको माझी मला सोडून राहत, लगेच मला निरोप आला का नाही? पवन ते पप्पाला घेऊन जा बरं. आम्हाला इथं आमच्या बापाला शाळेत घातलं नाही आणि ते पप्पा आम्हाला बायको पाहिजे होतं म्हणजे महत्व सांगते. काय पप्पा? अरे पण मला सांग, मी कपडे धुतलेत, भांडे घासलेत, स्वयंपाक केलाय, घर पुसले, तरी बी तुझ्या मामी म्हणून का मला बोलवले? अहो पप्पा तुम्ही घरी चला तरी येऊन काढली. येऊन करायली? माझ्या शर्टात पॅन्टीत काय सापडलं तर नाही तिला? मला काय माहिती नाही, पण ती घरात इकडल्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात उड्या आणायली. चल लवकर घरी. आपण झालंय काय नेमकं? तुम्ही बघा तरी खरं कशी काढली घरामध्ये येडवली. क्या हो रहा है भाई? यहाँ पे क्या हो रहा भाई? ये कहाँ फंस गया भाई? माझी बायको मला जीवच मारत होती रे. माझ्या टकला पडत होती. शांत शांत. अरे काय शांत व्हा, आता मला जीवच मारत होती. ती नव्हती मारी, ती चांगलं भूत मारत होतं. म्हणजे तिला भूत लागले? हा, अरे बापरे, आता मग काय करायचं? तिचं भूत कसं काढायचं? मग बायको मरून जाईल ना. आपण त्या पुष्पाबाईकडं. हा, ती पुष्पाताई जादू टोनावाली. हा, तिच्याकडे जाऊ. चल चल चल, ना माझी बायको मरून जाईल रे बाबा. मला मारत होती. मला सांगा, गावात आतापासून माझं वाकडं पाऊल नाही म्हणाव कोणी मला? नाही मला सांगा, नाही माझं काय नाव आहे? काय नाव आहे की माहिती? बाई मामीच. आणि माझं नाव पुष्पा तुम्हाला माहित नाही होय? नाही ना, तुला जादू टोण्यावाली म्हणते तर. जळतेत माझ्यावर. त्या गावामध्ये गोरगरिबाची सेवा करते, से करते म्हणून जळतेत माझ्यावर, म्हणून जादू टोनावाली म्हणतात मला. बरं. पुष्पाताई आहे मी, मामी ओळखीत नाहीत मला तुम्ही. पुष्पास वय हा, तर ते तासभर बोलून तंबाखू द्या. तमाखू तमाखू काम घेत नाहीस का वाच? घेते हो, पण हे ददापा घेऊन जातोय की गायच्या होतच नाही माझ्यापाशी. द्या, मी पुन्हा तुम्हाला का नाही नवी कोरी गायच्या घेऊन दे. द्या. धर माय. हा पुष्पाताई, मायला भूत लागला, माझ्या बापाला वाचवा. बापाला वाचवा? बापाला वाचवा असं कसं रे? माझ्या मायला भूत लागलाय, पण माझ्या बापाच्या मागे कुरड घेऊन लागली. बापाच्या मागे कुरड घेऊन लागली होय? मग प्रत्येक बाई नवऱ्याला मारायचं बघ. अरे मारायली की आताच्या जमान्यात. त्याच्यात काय? ग पुष्पी जाय ग, पोरग चांगले वाचव त्याच्या बापाला. बघा मामी आता तिची कशी झिंझिन चिंदी एक करते बघा तुम्ही आता. हे माय तमाखू घे इकडं. हे लय खतरनाक आहे बाबा. उपाय आहे माझ्यापाशी. आरसा, लिंबून, कुंकवान. जाय पटकन जाय.
काय केली ती भाजी रात्री घरी? भाजी हा? काय केली ती मग भाजी रात्री? रात्री बिर्याणी केली विसरलास का? बिर्याणी केली होती. उरली होती का बिर्याणी? उरली होती. नव्हती कुठली. उरली नव्हती का बिर्याणी? जवळ माझा नवरा 1 किलो मटण आणि 1 किलोची बिर्याणी खाऊ घालीत नाही तवर तुम्हाला सोडित नाही मी. हा हा ए, 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 जा तुझ्या बापाला सांग 1 किलोभर मटणाची बिर्याणी करून आणणार नाही तर बाबा जीवात मारते बघ सगळ्या गावातल्या माणसाला. आणायला लावते हो, आणायला लावते. किलोभर मटण आणायला लावते त्याला. अहो बघितलं का? आता तुम्ही जा मटण आणा बिर्याणी करा आणि तुमच्या हाताने तिला वाढा. आता जातो. हं? काळजी करू नका, हं? मी आता मटणाची बिर्याणी माझ्या हाताने बनवतो. मोबाईल मध्ये बघून बनवतो माझ्या बायकोला बिर्याणी.